नमस्कार. 14व्या हप्त्याविषयी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे मोठा निर्णय. 14वा हप्ता नक्की वाटप कधी केला जाणार आहे त्याविषयी सर्वात मोठी अपडेट अखेर आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. आणि कोणत्या महिलांच्या खात्यात आता 3000 रुपयांचे मेसेज क्रेडिट व्हायला चालू झालेले आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर केलेली आहे. 14व्या हप्त्याची अपडेट आहे. किती तारखेला हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत, आज कोणत्या महिलांना किती पैसे क्रेडिट होणार आहेत त्याचे मेसेज यायला चालू झालेले आहेत. बऱ्याच महिलांना 3000 रुपयांचे मेसेज पडायला चालू झालेले आहेत. त्यामुळे आनंदाच्या बातम्या असणार आहेत आणि महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. 14व्या हप्त्याविषयी महत्त्वाचा निर्णय जो आहे कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेला आहे. यादी जाहीर झालेली आहे आणि 14वा हप्ता मोठी अपडेट महिलांसाठी आलेली आहे. महिलांना नक्की पैसे कधी क्रेडिट केले जाणार आहेत, महिलांसाठी आनंदाची बातमी आपण जाणून घेणार आहोत. आणि महिलांना हे पैसे कधी क्रेडिट होणार, नवा शासन निर्णय काय आहे, मुख्यमंत्र्यांनी काय अपडेट दिलेली आहे त्याविषयी सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आणि महत्त्वाच्या सर्व अपडेट आपण पाहणार आहोत. महिलांना कोणत्या महिलांना काय केल्यानंतर पैसे जमा होणार आहेत, सर्व अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि ही अपडेट सर्व महिलांपर्यंत पोहोचवा, कारण अशीच अपडेट आपण दररोज घेऊन येत असतो. लाडके बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा निर्णय कोणता झालेला आहे आणि त्याविषयी काय अपडेट आलेली आहे. आतापर्यंत महिलांना 19,500 रुपयांचं वाटप केले गेलेलं आहे आणि 13 हप्ते ज्या महिलांना आलेले आहेत त्यांना 19,500 रुपये आतापर्यंत आलेले आहेत. आता 1500 रुपये महिलांना कसे जमा होणार, 14वा हप्ता नक्की महिलांच्या अकाउंटला कधी क्रेडिट केला जाणार आहे त्याविषयी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. आणि तीच अपडेट आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या महिलांना कधी पैसे पडणार आहेत, 3 दिवस पैशांचं वाटप केलं जाणार आहे. 28 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते सुद्धा कसं चेक करायचं ती सुद्धा अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा. तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार आहेत ती अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. महिलांना विशेष 5 गिफ्टचं वाटपसुद्धा होत आहे. कोणत्या आहेत ते 5 गिफ्ट, महिलांसाठी हे महत्त्वाचे कसे ठरणार आहेत, त्या माध्यमातून महिलांना किती रुपयांचं वाटप केलं जातं, महिलांसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि हे 5 गिफ्टसुद्धा महिलांना आता वाटप चालू आहे. या गिफ्टचा जर लाभ घ्यायचा असेल तर काय करायचं, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता पहा, कारण प्रत्येक अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. काय केल्यानंतर आता महिलांना पैसे भेटणार आहेत हे करा, लगेच पैसे जमा होणार आहेत तरच पैसे होणार आहेत. जर मी सांगितलेलं काम केलं तर 12वा हप्ता येईल, 13वा हप्ता येईल आणि 14वा हप्ता येईल. 3ही हप्ते तुमच्या अकाउंटला जमा होतील. जर तुम्हाला 12वा हप्ता आला नसेल तर त्याचे 1500 रुपये, 13वा आला नसेल त्याचे 1500 रुपये आणि 14व्याचे 1500 रुपये असे 4500 रुपयांचं क्रेडिट तुम्हाला होईल. परंतु जर तुम्ही हे केलं तरच, काय केल्यानंतर हे पैसे जमा होणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे आनंदाची बातमी असणार आहे, महिलांसाठी महत्त्वाची अपडेट असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 14व्या हप्त्याची डेटसुद्धा उपलब्ध झालेली आहे आणि ती डेट तुम्हाला सांगणार आहे. ती डेट कितीला तुम्हाला पैसे पडणार आहेत 14वा हप्ता. 12वा आणि 13वा येण्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाच्या अपडेट म्हणजे महिलांसाठी आनंदाच्या बातम्या आहेत, कारण जून महिन्याचा हप्ता आला नसेल काळजी करू नका, जुलै महिन्याचा आला नसेल तरीसुद्धा काळजी करू नका, ऑगस्ट महिन्याचा तर तुमच्यासाठी खुशखबर आणि मोठं गिफ्ट आहे. त्यामुळे 3 हप्ते तुम्हाला सोबत मिळणार आहेत. जर 12वा आला नसेल, 13वा आला नसेल तर काळजी करू नका, तुम्हाला हे 3000 प्लस हे 1500 रुपये 4500 रुपये तुमच्या खात्यात जमा करण्याचं शासनानं ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी काय करायचं आहे ते आपण पुढे जाणून घेणारच आहोत. त्यासाठी काही अटी आहेत आणि काही डॉक्युमेंट जमा करायचे आहेत. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही डॉक्युमेंट आणि काही काम करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला राहिलेले 2 हप्ते आणि चालू 1 असे 3 हप्त्याचे 4500 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. परंतु काय करायचं आहे, काय केल्यानंतर पैसे येणार आहेत, पैसे न येण्याची कारणे तुम्ही लक्षात घेतलेली नाहीत, त्यामुळे तुम्हाला हे पैसे आलेले नाहीत. न येण्याची कारणे काय आहेत, त्यानंतर लाडक्या बहिणींना पैसे येतील ते कारण जर तुम्ही पूर्ण केले, ते कारणे जाणून घेतली तरच तुम्हाला पैसे जमा होतील. अन्यथा तुम्हाला इथून पुढे एकही हप्त्याचा लाभ येणार नाही. त्यामुळे
पैसे न येण्याची कारणे आपण पाहणार आहोत आणि 14व्या हप्त्याचं अपडेट तर तुम्हाला भेटणारच आहे आणि या जिल्ह्यात आता पैसे वाटप होणार आहे। 14वा हप्ता जो आहे तो कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे, कोणत्या महिलांना पडणार आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाची अपडेट आपल्याकडेच उपलब्ध झालेली आहे आणि तीच अपडेट सर्व महिलांसाठी महत्त्वाची ठरणार आहे। ती अपडेट तुम्हाला आपण सांगत आहोत। सर्व महिलांना आता 14वा हप्ता वितरित केला जाणार आहे। शासनाकडून आता याचं वितरण चालू होत आहे आणि आज कोणत्या जिल्ह्यात किती पैसे पडणार आहेत, आज कोणत्या महिलांना किती रुपयाचे मेसेज येणार आहेत, काही महिलांना 3000 रुपयाचे, काही महिलांना 4500 रुपयाचे, तर काही महिलांना 1500 रुपयांचे असे वेगवेगळे मेसेज आता महिलांना पडणार आहेत। महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण 14व्या हप्त्याचं वितरण आता चालू होणार आहे। महिलांना हे पैसे पडणार, परंतु जी पडताळणी आहे ती सुद्धा चालू केलेली आहे। शासनाने पडताळणी चालू केल्यामुळे आता महिलांच्या घरोघरी वाद लागलेले आहेत आणि अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन याची पडताळणी करत आहेत। एक कुटुंबात 2 महिलांना लाभ दिला जाणार आहे। तिसऱ्या महिलेचा लाभ कसा बंद करायचा कोण ठरवणार? अंगणवाडी सेविका गेल्यानंतर तिसऱ्या महिलेचा लाभ बंद करायचा। कुटुंबात जर 3 महिला असतील तर कोणत्या महिलेचा लाभ बंद करायचा, कसं ठरवलं जाणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहेत। 28 जिल्ह्यांची पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि त्या 28 जिल्ह्यामध्ये अखेर पैसे वाटप होणार आहे। आज या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत। कोणते जिल्हे असणार आहेत तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तुम्हाला पैसे आज पडणार आहेत का तुम्हाला लगेच कळणार आहे। पुढे गेल्यानंतर तुमच्या जिल्ह्याचं नाव जर कमेंटमध्ये केलं असेल तर मात्र तुमचा जिल्हा 100% तुम्हाला आपण सांगणार आहोत। कमेंट केली का हे सुद्धा सांगा, कमेंट करा आणि लगेच तुमच्या जिल्ह्याची यादी आपण पाहणार आहोत। चला तर जाणून घेऊयात लाडकी बहीण योजनेमध्ये 14व्या हप्त्याचं वाटप जो निर्णय झालेला आहे त्याच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे 14व्या हप्त्याचा वाटप जो आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि लाडक्या बहिणींना आता 14व्या हप्त्याची डेट जी आहे ती घोषित झालेली आहे आणि त्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण 14वा हप्ता कोणत्या दिवशी जमा होणार आहे त्यासाठी 3 यादी जाहीर करण्यात आलेल्या आहेत। कोणत्या 3 याद्या असणार आहेत? 3 याद्याच्या माध्यमातून आता 14वा हप्ता वितरित केला जाणार आहे। यादी जाहीर झालेली आहे। तुमचं नाव कोणत्या यादीत आहे? पात्रता यादीत आहे की अपात्रता यादीत आहे की पेंडिंग यादीत आहे? 3 ज्या यादी आहेत, पात्रता यादीत असेल तर तुम्हाला लगेच पैसे, अपात्रता यादीत असेल तर तुम्हाला कायमस्वरूपी पैसे येणार नाहीत आणि पेंडिंग यादीत असेल तर काय केल्यानंतर पैसे जमा होणार आहेत। जो तिसऱ्या यादीत ज्याचं नाव आहे त्यांच्यासाठी खुशखबर आता आपण जाणून घेणार आहोत। काय करायचं आहे? 4500 रुपये जमा होतील। तुमचं या तिसऱ्या यादीत नाव असेल तर 4500 जमा होतील। त्यासाठी काय करायचं? आधार कार्ड शेडिंग करून घ्यायचं, KYC करायची आणि आधार अपडेट करायचं। हे 3 काम करा। 1500 रुपये लगेच जमा, 100% खात्रीशीर तुम्हाला हे पैसे जमा होणार। त्यासाठी हे 3 काम करून घ्या, लगेच पैसे जमा होणार 100%। महिलांच्या घरोघरी जाऊन आता पडताळणी जी आहे ती करत आहेत अंगणवाडी सेविका, त्यामुळे घरोघरी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि प्रत्येक घरी जाऊन आता पडताळणी होणार आहे। किती महिला लाभ घेत आहेत, कोणत्या नोकरीला आहेत का घरी कोणी, आणि कोणी इन्कम टॅक्स भरत आहे का, 4 चाकी गाडी आहे का, अशा काही प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती तुम्हाला द्यायचीत। आणि आदितीताई तटकरे मॅडमनी पैसे वाटपचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, त्याची संभाव्य तारीख आलेली आहे आणि ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। यादी जी जाहीर झालेली आहे, काही महिलांना 3000 रुपयांचे आजच मेसेज येण्याची चालू झालेलं आहे। पैसे न येण्याची कारणे सर्वात महत्त्वाची आहेत। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर काय करायचं आहे? KYC करून घ्या, तुम्हाला लगेच पैसे। नवीन अपडेट आलेली आहे ती सुद्धा अटी आणि शर्ती पूर्ण करून घ्या। बँक अकाउंटची KYC सुद्धा करणं गरजेचं आहे। आधार कार्ड अपडेट नसेल तर ते करून घ्या। DBTच्या माध्यमातून हे पैसे क्रेडिट केले जात असतात, त्यामुळे आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे। आणि तुम्ही जर फॉर्म भरत्या वेळेस उत्पन्नाची खोटी माहिती दिली असेल तर तुमचा लाभ हा बंद केला जाऊ शकतो। त्यामुळे या अटींच्या माध्यमातून महिलांना आता पैसे वाटप होत आहे। लाडक्या बहिणींसाठी आदितीताई तटकरे मॅडमने मोठी घोषणा केलेली आहे आणि तुम्हाला हा हप्ता कधी जमा होणार आहे तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या 2 आठवडे जे असतात त्या 2 आठवड्यांमध्ये आता हे पैसे 1500 रुपये जमा केले जाणार आहेत। काही महिलांना 1500 रुपये येणार आहेत, काही महिलांना 3000 रुपये येणार आहेत आणि काही महिलांना
4,500 रुपये येणार आहेत. प्रत्येक महिलेला वेगवेगळी रक्कम येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांना 1,500 रुपयांचं सणाचा मुहूर्त साधून हे क्रेडिट केलं जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सांगितलेलं आहे, गणेश चतुर्थीनिमित्त महिलांना मोठं गिफ्ट देण्याचं शासनानं ठरवलेलं आहे. 4 अटीच्या माध्यमातून महिलांना अपात्र करण्याची जी मोहीम आहे त्याचा डाटा शासनानं गोळा करायला चालू केलं आहे आणि या 4 अटीच्या माध्यमातून आता महिला अपात्रतेची मोहीम आहे ती हाती घेण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही या 4 अटीमध्ये बसतात का हे पहा. आणि 12वा 13वा आणि 14वा हप्ता आता लगेच जमा व्हायला चालू होणार आहे. कोणत्या जिल्ह्यात पैसे लगेच जाणून घेऊयात. नाशिक आहे, पुणे आहे, अहमदनगर आहे, औरंगाबाद आहे, बुलढाणा आहे, जळगाव आहे, अकोला आहे, अमरावती आहे, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, सोलापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे, उस्मानाबाद आणि सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये 28 जिल्ह्यांमध्ये आता आज पैसे क्रेडिट होत आहेत आणि महिलांसाठी 2,490 रुपये हे सुद्धा जमा होत आहेत. परंतु त्यासाठी काय करायचं आहे, काय केल्यानंतर तुम्हाला हे 2,490 रुपयांचं महत्त्वाचं गिफ्ट पडणार आहे. गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. KYC जर केली तर तुम्हाला 3 गॅस मोफत, 1 वर्षात 3 गॅस मोफत 830 रुपये प्रत्येकी पडत असतात आणि 2,490 रुपये हे तुमच्या खात्यात जमा होत असतात. त्यामुळे 3 गॅसचे जर पैसे पाहिजेत तर KYC करा, आधार अपडेट करा, आधार कार्ड, मोबाईल नंबर त्या योजनेशी जोडून घ्या. उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर काळजी करू नका, हे काम करा, तुम्हाला लगेच 2,490 रुपये जमा होतील. शिलाई मशीन योजनेचे अर्जसुद्धा चालू झालेले आहेत आणि ते अर्ज तुम्ही भरून घेतले तर 15,000 रुपयांचा लाभ तुम्हाला वितरित केला जाणार आहे. त्यासाठी शिलाई मशीनचे अर्ज करणं गरजेचं आहे आणि अर्ज केल्यानंतर हा लाभ वितरित केला जाणार आहे. त्यामुळे अर्ज करून घ्या. आणि लाडकी बहीण योजनेची तर महत्त्वाची अपडेट आपण पाहिलेलीच आहे. हे 1,500 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या आज अपडेट आपण जाणून घेतलेले आहेत. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि नवीन कमेंट केल्यानंतर तुम्हाला हाईप करता येतं, हाईपसुद्धा करून घ्या. 100% हाईप करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.